आज आता दिवाळीचं फराळाचं वगैरे बनवायला चालू केले. तर आज लसूण शेव बनवणार आहे, ती म्हणजेच तिखट शेव वगैरे बनवणार आहे. कारण घरामध्ये जास्त करून आहे ना कोणाला गोड जास्त फार आवडत नाही आणि चिवडा, शेव, चकली अशाच गोष्टी आवडतात आहे. तर आणि चिवड्यामध्ये सुद्धा शेव टाकायला लागणार आहे. तर म्हटलं आज पहिल्यांदा तिखट शेव बनवते आणि जे काही ज्या पद्धतीने बनवणार आहे तर म्हटलं ते तुमच्याबरोबर पण शेअर करते. तर चला मग आता शेव बनवायला तर मी 2-2.5 किलो पीठ दळून आणलं होतं विकत डाळ आणून हरभऱ्याची. आणि त्याच्यानंतर मी मस्त इथे ना 1 किलो पीठ घेतलं आणि घरचे जिरे आहेत ना ते असे मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घेतली. आणि विकत ती पावडर भेटती पण तिचा एवढा वास येत नाही. घरचाच गावरान लसूण आहे तो देखील टाकला आणि साल न काढता टाकलाय कारण वास खूप छान येतो. पाणी आणि मीठ टाकून त्याची अशी बारीक पेस्ट वगैरे करून घेतली. आणि आता ही पेस्ट आपल्याला पिठाच्या चाळणीने त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं पेस्टमध्ये ॲड करते जेणेकरून सर्व पेस्ट आहे ना व्यवस्थित गाळली जाईल. आता मी असं का करते असं वाटत असेल तुम्हाला, कारण जेणेकरून आहे ना जिरे किंवा लसणाचं एखादं सालपाट जरी चुकून पिठामध्ये गेलं तर आपल्याला शेव आहे ना करताच येत नाही. मग खूपच पसारा पण होतो आणि पटकनी शेव पण जमत नाही. त्यामुळे मी तसं केलं आहे. आणि इथं आता लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं. तिखट तुम्हाला जशी शेव लागते तसं तुम्ही ॲड करू शकता. आणि इथं मीठ देखील मी असं चवीनुसार इथं मस्त टाकून घेतलेले आहे. आणि अशी शेव तुम्ही नक्कीच करून बघा. इथं त्यांची बडबड वगैरे चालू होती आणि माझं इथं खाली पीठ मळायचं काम चालू होतं आणि त्यांच्या बडबडीत मी इथं गरम तेलाचं जे मोहन असतं ते टाकायचं विसरून गेले. म्हणलं ठीक आहे आता, म्हणून मी साधंच तेल वगैरे घेऊन इथं पीठ असं छान मळले. जास्त हे पण नाही करायचं, कडक पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं. आणि त्याचं राहिलेलं पीठ अर्ध ठेवून दिलं मी बेसन पीठ. आणि इथं मस्त सोऱ्याला तेल वगैरे लावून घेतलं जेणेकरून शेव आपली पटकनी पडती आणि सोऱ्या पिळायला जड जात नाही. पिठाला देखील तेलाचा हात लावलाय मस्तपैकी. आणि आता शेव त्यांच्याकडेच दिली पाडायला कारण त्यांना टाईम होता. मग ते बोलले की मी तुला थोडीशी हेल्प करतो. तर त्यांनी मस्त अशी शेव मला इथं पाडून दिली आहे. आणि बघू शकता एकदम खुसखुशीत अशी खमंग शेव आपली घरच्या घरीच तयार झाली आहे. नुसती खायला देखील खूप छान वाटते. पण मला इथं भरपूर शेव करून आहे ना चिवड्यामध्ये सुद्धा टाकायची होती. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते की आता शेव किती झाली आहे. आणि लहान मुलांना तर अशा शेव खूप जास्त आवडतात. आणि बघू शकता आता इथं खूप जास्त शेव झालेली आहे. आणि कशी झाली एकदम नरम, एकदम खुसखुशीत आणि खमंग शेव आपली तयार आहे. आणि बघा आता हातावर घेऊन दाखवते. आणि आता शेव तर रेडी झाली आहे पण आता किचन वाट्याची अवस्था अशी काहीतरी आहे. चला तर मग आवरून घेते, भेटते.